आजपासून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये अनेक महत्त्वाचे बदल होणार आहेत। एलपीजी ते पेट्रोल, डिझेल आणि बँकिंग तसंच यूपीआय संदर्भात सुद्धा अनेक बदल आजपासून लागू झालेले आहेत। या बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे। यूपीआयचे व्यवहार करायचे, एटीएमचा वापर करायचा आहे, एलपीजी सिलेंडरचे दर, पीएफ पैसे काढण्याची प्रक्रिया, आधार अपडेट करायचा आहे, पॅन कार्डचे नियम, वाहन आणि विमान प्रवासाच्या खर्चात सगळ्यात बदल होणार आहे। 1 ऑगस्ट 2026 पासून संपूर्ण राज्यामध्ये 10 मोठे बदल आता केले जाणार आहेत। या 10 बदलांचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावरती होणार आहे। सर्वसामान्य नागरिकांचा महिन्याचं बजेट आता कोलमडणार आहे। आता बघा, या 10 बदलांपैकी पहिला बदल राज्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि पोस्ट बँकेमध्ये ज्या ज्या खातेधारकांचे खाते आहे तर या खातेधारकांच्या खात्या संदर्भात हा बदल होणार आहे। यासोबत या 10 बदलांपैकी दुसरा बदल राज्यातील पिवळ्या रेशनधारकांसाठी आणि केसरी रेशनधारकांसाठी होणार आहे। म्हणजेच पिवळ्या रेशनधारकांना आणि केसरी रेशनधारकांना सरकारच्या माध्यमातून 1 ऑगस्ट पासून रेशन कार्डवरती पैसे आणि अनुदानाच्या स्वरूपामध्ये अन्नधान्यासोबत म्हणजेच गहू तांदळासोबत अजून 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहे। त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। परंतु या 10 बदलांपैकी तिसरा बदल जिओचे सिम कार्ड वापरणारे ग्राहक, वोडाफोन आयडियाचे सिम कार्ड वापरणारे ग्राहक आणि एअरटेल कंपनीचे सिम कार्ड वापरणारे ग्राहक, तर या सिम कार्डच्या संदर्भात महत्त्वाचा बदल आता होणार आहे। वाढलेले रिचार्ज आता स्वस्त होणार आहेत। म्हणजेच मागच्या काही महिन्यांपासून वाढलेले रिचार्ज आता स्वस्त केले जाणार आहेत। मुकेश अंबानीच्या माध्यमातून ही सर्व सिम कार्ड वापरणाऱ्या नागरिकांसाठी आणि ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे। यासोबत या 10 बदलांपैकी चौथा बदल राज्यातील 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात आहे। बघा, मागच्या काही दिवसांपासून 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक सरकारकडे मागणी करत होते की तुम्ही आम्हाला काहीतरी पेन्शन द्या। ज्याप्रमाणे तुम्ही राज्यातील महिलांना विविध योजना सुरू केल्या, राज्यातील शेतकऱ्यांना विविध योजना सुरू केल्या, अपंग निराधार यांना सुद्धा विविध योजना सुरू केल्या, त्याच पद्धतीने आमचं आता वय झालेलं आहे, आम्हाला सुद्धा पेन्शन सुरू करा। तर या ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे निर्णय आणि काही महत्त्वाचे बदल आता करण्यात येत आहे। परंतु नागरिकांना या 10 बदलांपैकी 5वा बदल राज्यातील लाडक्या बहिणींसाठी, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी म्हणजेच जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, पीएम किसान योजनेचे लाभार्थी आहेत, पीक विम्याचे लाभार्थी आहेत आणि कर्जमाफीचे लाभार्थी आहेत, तर याच्या संदर्भात सुद्धा काही महत्त्वाचे बदल आणि याच्या हप्त्यांच्या संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भात म्हणजे ज्यांना ज्यांना सरकारी योजनांचे पैसे मिळतात त्यांच्या संदर्भात हा बदल आता होत आहे। यासोबत या 10 बदलांपैकी 6वा बदल राज्यातील पेन्शन धारकांच्या पेन्शन वाढीबाबत आहे। ज्यांना सरकारची पेन्शन मिळत असेल तर त्यांच्या संदर्भातला हा बदल आहे। यासोबत या 10 बदलांपैकी 7वा बदल राज्यातील आधार कार्ड वापरणारे नागरिक, पॅन कार्ड वापरणारे नागरिक यांच्या संदर्भातला आहे। कारण तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आधार कार्डवरती तुम्हाला सरकारी योजनांचे पैसे मिळतात, तुमच्या आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असते, त्यामुळे आधार कार्डवरती आणि पॅन कार्डवरती काही महत्त्वाचे नियम, काही महत्त्वाचे बदल आता लागू होत आहेत। यासोबत या 10 बदलांपैकी 8वा बदल गॅस ग्राहकांच्या संदर्भात आहे। बघा, मागच्या काही महिन्यांपूर्वी युद्ध सुरू होता, तर या युद्धाच्या काळामध्ये गॅसचे भाव प्रचंड वाढवण्यात आलेले होते। परंतु आता ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून गॅसचे भाव, गॅसचे दर स्वस्त होणार आहेत। मग हे किती स्वस्त होणार आहेत ते सुद्धा आता आपण पाहून घेऊयात। परंतु त्या अगोदर या 10 बदलांपैकी 9वा बदल तो म्हणजे लाईट बिल। बघा, आपल्याला काही दिवसांपासून, काही महिन्यांपासून स्मार्ट मीटर बसवल्यामुळे विजेचे बिल म्हणजेच लाईट बिल वाढून येत होता, तर हे लाईट बिल आता कमी येणार आहे। मग हे लाईट बिल किती कमी येणार आहे हे
हे सुद्धा आता आपण पाहून घेऊयात. आणि मित्रांनो, शेवटचा म्हणजेच 10 नंबरचा बदल तो म्हणजे जर तुमचं वय वर्ष 18 वर्षांच्या पुढे असेल आणि तुमच्याकडे मतदान कार्ड हे कागदपत्र असेल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना आता जाहीर करण्यात आलेली आहे. तर ही योजना कोणती आहे हे सुद्धा आता आपण पाहून घेऊयात. परंतु या अगोदर हे 10 बदल सविस्तर पद्धतीने आपण पाहून घेऊयात. त्याचीच माहिती तुम्हाला आता सविस्तर पद्धतीने सांगत आहे, त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा. आता बघा नागरिकांनो, प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीपासून काही महत्त्वाचे बदल होत असतात. विचार करायला गेलं तर मागचा महिना जुलै महिना होता, तर या जुलै महिन्याच्या सुरुवातीला सुद्धा काही महत्त्वाचे बदल, काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले होते. त्याच पद्धतीने आता 1 ऑगस्ट पासून संपूर्ण राज्यामध्ये 10 मोठे आता बदल केले जात आहे. कारण महिन्याची सुरुवात होत आहे. महिन्याच्या सुरुवातीला काही वस्तूंचे भाव वाढत असतात आणि काही वस्तूंच्या किमती घसरत असतात. काही योजनांमध्ये बदल होत असतात. तर तेच आता आपण पाहून घ्या. तर बघा, या 10 बदलांपैकी जो पहिला बदल केला जात आहे तर तो पहिला बदल रेशन कार्डच्या संदर्भात आहे. बघा, जर तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असेल आणि तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल आणि त्या रेशन कार्डवरती तुम्हाला प्रत्येक महिन्याला फक्त गहू आणि तांदूळ मिळत असतील तर तुमच्यासाठी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून 100% आनंदाचे दिवस येणार आहे. कारण तुम्हाला या रेशन कार्डच्या माध्यमातून नवनवीन योजनांचा लाभ दिला जाणार आहे. या रेशन कार्डवरती गहू तांदळासोबत तुम्हाला 5 वस्तू मोफत दिल्या जाणार आहेत. मग या 5 वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत ते आपण पाहून घेऊयात. यासोबत रेशनधारकांना तुम्हाला रेशन कार्डवरती पैसे सुद्धा मिळणार आहेत. मग हे पैसे किती मिळणार आहेत, कसे मिळणार आहेत याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. परंतु जो दुसरा बदल आहे तर तो दुसरा बदल सिम कार्डच्या संदर्भात आहे. बघा, प्रत्येक घरामध्ये या ठिकाणी अँड्रॉइड मोबाईल आहेत. त्या मोबाईलमध्ये सिम कार्ड आहे. मग ते सिम कार्ड एकतर आयडियाचं असतं, जिओचं असतं, एअरटेलचं असतं, वोडाफोनचं असतं, कोणत्या तरी कंपनीचं असतं. परंतु आपल्याला प्रत्येक महिन्याला त्या सिम कार्डला रिचार्ज मारावा लागत असतं. परंतु मुकेश अंबानीने रिचार्ज अगोदर वाढवलेले होते, परंतु आता रिचार्ज स्वस्त केले जाणार आहेत. मग कोणते रिचार्ज स्वस्त होणार आहेत, किती रुपयांनी स्वस्त होणार आहे ते आपण पाहून घेऊयात. परंतु या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार एका व्यक्तीचे नाव वरती अनेक सिम कार्ड असतील. बघा, तुम्ही एक व्यक्ती आहात तर तुमच्या नावावरती एकापेक्षा अधिक सिम कार्ड असतील तर तुमच्यासाठी नवीन नियम लागू झालेला आहे. तर तो नियम पाळायचा आहे, अन्यथा तुमचे चालू सिम कार्ड बंद होऊ शकते. यासोबत ज्यांनी चुकीचे कागदपत्रे देऊन सिम कार्ड काढलेले असतील तर त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक नवीन नियम लावलेला आहे. तर जो नियम पाळायचा आहे, अन्यथा सिम कार्ड बंद होणार आहे आणि तुमच्यावरती कारवाई सुद्धा होणार आहे. आता बघा, आपण तिसरा बदल पाहून घेऊयात. त्यानंतर आपण काही महत्त्वाचे अपडेट आहेत ते सुद्धा पाहून घेऊयात. बघा, तिसरा बदल म्हणजे लाईट बिल. बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये लाईट बिल येत असतात, प्रत्येकाच्या घरामध्ये मीटर असतात, प्रत्येक जण कनेक्शन घेत असतो. परंतु विचार करायला गेला तरी MSEBच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना कमी वीज वापरून जास्त लाईट बिल येत आहे. म्हणजेच कमी युनिटचा वापर झाला तरी पण लाईट बिल जास्त येत होते. त्यामुळे सरकारने आता MSEBला एक पत्र पाठवलेलं आहे. त्यामुळे आता तुमचे लाईट बिल कमी येणार आहे. मग किती रुपयापर्यंत तुमचे लाईट बिल कमी येऊ शकते हे तुम्हाला सांगत आहे. परंतु जो चौथा बदल होत आहे तर तो चौथा बदल म्हणजे सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव. बघा, मागच्या काही महिन्यांपासून सोन्याने गगनभरारी घेतलेली होते. सोन्याचे भाव प्रचंड वाढलेले होते आणि चांदीचे भाव सुद्धा प्रचंड वाढलेले होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याचे भाव स्वस्त आणि चांदीचे भाव सुद्धा स्वस्त होणार आहेत. मग सोन्याचे दर किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत, चांदीचे दर किती रुपयांनी स्वस्त होणार आहेत ते आपण पाहून घ्या. परंतु जो 5वा बदल होत आहे, जो 5वा नियम लागू होत आहे तर तो सुद्धा बघून घ्या. बघा, जर तुम्ही महिला असाल आणि तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल किंवा तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही नमो शेतकरी, PM किसान योजना, पीक विमा योजना अशा योजनांचे लाभार्थी असतील आणि जर तुम्ही हप्त्याची वाट पाहत असाल तर तो हप्ता कधी जमा होणार आहे त्याच्याविषयी माहिती आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना जून हप्ता मिळालेला आहे. आता लाडक्या बहिणी जुलै हप्त्याची वाट पाहत आहेत. तर तो जुलै हप्ता कधी जमा होणार आहे त्याची माहिती देऊन टाकतो. यासोबत जर तुम्ही शेतकरी बांधव असाल आणि जर तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असाल, कारण तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 10वा हप्ता अजून जमा झालेला
नव्हता तर नमोचा हप्ता 9वा आणि 10वा कधी जमा होणार आहे त्याची माहिती देऊन टाकतो। यासोबत पंतप्रधान मोदी साहेब PM किसान योजनेचा 24 हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी सोडणार आहेत, पीक विम्याचे पैसे कधी येणार आहेत याची माहिती देऊन टाकतो। यासोबत सरसकट कर्जमाफी कधीपासून होणार आहे त्याची अपडेट सुद्धा आपण पाहून घेऊया। परंतु मित्रांनो, जो 6वा बदल आहे तर तो 6वा बदल 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात आहे। बघा, भरपूर वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक सरकारला पत्र पाठवत होते। ज्येष्ठ नागरिक म्हणत होते की आमचं वय झाल्यामुळे आम्हाला डोळ्यांना कमी दिसतं, चालण्यामध्ये अडथळा येतात, विविध आम्हाला समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यामुळे तुम्ही आम्हाला पेन्शन सुरू करा। तर 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांची आता लॉटरी लागत आहे, कारण 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सरकारच्या माध्यमातून आता पेन्शन दिली जाणार आहे। मग ही पेन्शन कशी दिली जाणार आहे आणि ज्येष्ठ नागरिकांना तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तू सुद्धा दिल्या जाणार आहेत। तर ही पेन्शन किती दिली जाणार आहे आणि ज्या वस्तू दिल्या जाणार आहेत तर या वस्तू कोणकोणत्या दिल्या जाणार आहेत याची माहिती देऊन टाकतो। परंतु जो 7वा बदल आता होत आहे तर तो 7वा बदल आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या संदर्भात आहे। बघा, प्रत्येक घरामधील प्रत्येकाकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड असतं। आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक असतं, परंतु आता सरकारने आधार कार्डवरती आणि पॅन कार्डवरती नवीन नियम लागू केलेले आहे। त्यामुळे आधार कार्डवरील नियमांचे पालन करा, पॅन कार्डवरील नियमांचे पालन करा, अन्यथा आधार कार्ड जर बंद झालं तर तुमचं बँक खातं बंद होऊ शकतं आणि पॅन कार्ड बंद झालं तर तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं बंद होऊ शकतं। त्यामुळे आधार कार्डवरील आणि पॅन कार्डवरील या नियमांचे पालन करायचे आहे। परंतु 1 ऑगस्ट पासून जो 8वा बदल होत आहे तर तो बदल म्हणजे गॅस बुकिंग। बघा, आपण प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस असतो। आता गॅसच्या किमती युद्धाच्या काळामध्ये प्रचंड वाढलेल्या होत्या, परंतु आता गॅस स्वस्त होणार आहे। तर गॅस किती स्वस्त होणार आहे त्याची माहिती देऊन टाकतो। परंतु जो 9वा बदल होणार आहे तर तो 9वा बदल बँकेच्या खातेधारकांच्या संदर्भात आहे। बघा, जर तुमचं बँक खातं SBI बँक, पोस्ट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या कोणत्याही बँकेमध्ये असेल तर तुम्हाला बँकेच्या संदर्भातील नियमांचे पालन करायचे आहे, अन्यथा तुमचं बँक खातं बंद होऊ शकतं, तुम्हाला खात्यामधून पैसे काढता येणार नाहीत, खात्यामध्ये पैसे टाकता येणार नाहीत आणि खात्यातील पैसे पाठवता सुद्धा येणार नाही। त्यामुळे जर वाटत असेल की आपल्याला आपले खाते सुरळीत ठेवायचे असेल, खात्यामधून पैसे काढता आले पाहिजे, टाकता आले पाहिजेत आणि पाठवता आले पाहिजे, तर तुम्ही बँकेच्या नियमांचे पालन करायचे आहे। तर बघा, बँकांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक खातेधारकांनी आपले KYC करायचे आहे, बँक खात्यासोबत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करायचं आहे, अन्यथा तुम्हाला खात्यामध्ये कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत। आणि मित्रांनो, शेवटचा 10 नंबरचा बदल म्हणजे बघा, जर तुमचं वय 18 वर्षांच्या पुढे असेल, 18 वर्ष पूर्ण असेल तर तुम्हाला एका नवीन योजनेच्या माध्यमातून पेन्शन दिली जाणार आहे। तर ते नवीन योजना सुद्धा आता आपण पाहणार आहोत। परंतु मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, मग ते रेशन कार्ड पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही त्या रेशन कार्डची KYC करा, त्या रेशन कार्डला आधार कार्ड लिंक करून ठेवा, रेशन कार्ड अपडेट करा। यानंतर सिम कार्ड वापरत असेल तर तुम्ही सिम कार्ड तुमच्या नावाने या ठिकाणी घ्यायचं आहे आणि रिचार्ज करायचं आहे। परंतु रिचार्ज स्वस्त होणार आहेत, मग किती रुपयांनी स्वस्त होणार आहे याची लवकरच माहिती येणार आहे। यानंतर लाईट बिल बघा, आपल्याला अगोदर लाईट बिल जास्त येत होता, परंतु आता स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत, काही ठिकाणी बसवलेले आहेत, लाईट बिल आता कमी येणार आहे। यानंतर सोन्याचे भाव बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये सोन्याचे दर आणि चांदीचे दर कमी होण्याची शक्यता अनुभवी सराफांनी वर्तवलेली आहे। जागतिक बाजारपेठेमध्ये, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत, त्यामुळे सोन्याचे दर कमी होतील। यानंतर लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता, ऑगस्ट महिन्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते, ऑगस्ट महिन्यामध्ये PM किसान योजनेचा हप्ता ऑगस्ट नंतर जमा होईल, पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफी सुद्धा लवकर होईल। 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक बघा, जर तुम्ही 60 वयावरील ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्हाला लवकरच पेन्शन सारखी योजना सुरू करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड वापरत असाल तर तुम्ही आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख सर्व गोष्टी व्यवस्थित करायच्या आहेत। यानंतर गॅस बुकिंग बघा, गॅस बुकिंग आता मोबाईलवरती होत आहे, त्यामुळे नवीन बदल होत आहे आणि गॅस या ठिकाणी स्वस्त होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बँकेतील खातेधारक बघा, बँक खात्याची KYC करा, जेणेकरून तुम्हाला व्यवहार करता येतील। 18 वय पूर्ण असेल तर तुम्हाला लवकरच
लगेच एक नवीन योजना सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर ऑगस्ट महिन्यापासून हे 10 मोठे बदल आता होणार आहेत.